आणि चला आता नाश्ता करू. कसं आहे? मस्त आहे का? आपण आलो आता कर्जत मार्केटमध्ये आणि समोर ही बाजूला आहे उल्हास नदी आणि उल्हास नदीच्या तीरावर छानपैकी विठोबांचं मूर्ती बसवलेली आहे. 50 फूट होईल. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. नंतर दैवलीच्या पुलावरून कर्जतच्या पुलावरून आल्यावर आपल्याला समोर दिसेल संभाजी महाराज चौक. बरोबर महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जायचे आपल्याला आणि इथून कोंढाणे 12 किलोमीटर, इथून कोंढाणे लेणी. तर चला कर्जतपासून नदीच्या किनाऱ्यावरून चाललो आहे मी. तर आपण आलो आता कोंढाणे लेणी पाहायला आणि कोंढाणे गाव आहे. हा कोंढाण्याचा बेस्ट पॉईंट आहे आणि आपण इथे गाडी पार्क केलेली आपली. भरपूर गाड्या आहेत, म्हणजे नक्कीच भरपूर पब्लिक वर गेलेली आहे. तर आता ह्या मार्गे आपल्याला जायचं चालत. इथून किती वेळ लागेल? इथून अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. तर चला पुढच्या मार्गाला कोंढाणे लेणी. तर आपण भरपूर लांब फिरलेलो आहे ट्रेकिंगला, पण जवळची जेवढी ठिकाणे आहेत तेवढी राहिलेली आहेत माझ्याकडून. आणि त्याचा एक फायदा पण झाला आहे. ज्यावेळेस आपण यंग होतो, हातपाय आपले चांगले काम करत होते, त्यावेळेस आपण लांब फिरलो, मोठे किल्ले केले. आणि आता शरीरातलं कॅल्शियम पण कमी झालं आहे किंवा पायाचं दुखणं आहे, थोडं कमरेचं दुखणं आहे, त्यामुळं ट्रेकिंग मी कमी केले. म्हणून आता जवळचे जेवढे ठिकाण राहिलेत आपले ते पूर्ण करण्याचा प्लॅन आहे. तर खूप छान बुद्ध लेणी आहे ती कोंढाणे लेणी. तर आता आपण हे बघा पुढं बोर्ड दिसतोय कोंढाणे लेणी आणि तिथून आपल्याला लेफ्ट मारायचे. मी पुढून जातो ना तिथं तुझा पुढे ते बघ तो वरचं बटन बघ ना 2 मिनिट. ते पण घेऊन जा ना. तर आता जे खूप मोठा विनोद झालेला आहे. आपण त्यांना विचारलं, काही पर्यटक आले होते, त्यांना विचारलं आपण कुठून आलेत, तर ते बोलतात धबधब्यावरून. अहो धबधब्यावरून म्हणजे कुठून नक्की? ते धबधब्यावरून. बहुतेक त्यांच्या घराचा पत्ता धबधबा असेल, गावाचा पत्ता धबधबा असेल. तर चला आपण पुढच्या मार्गाला जाऊया. बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करतोय, भरपूर विश्रांतीनंतर. तर थोडीफार सवय कमी झाली, दमछाक झालेली आहे आणि असल्या हिरव्यागार रानामध्ये सुद्धा घाम फुटलं आहे. तर ही गोष्ट आम्ही कबूल करतो का आमचं वय झालं आहे. आणि पाहू शकता राजमाचीला जाण्याचा रस्ता आहे. राजमाची किल्ला इथून रस्ता आहे एक राजमाचीला जायला. आणि
पूर्वीचा राजमार्ग आहे राजमाचीला जाण्याचा, असे दिनेशकडून माहिती भेटलेली आहे. तर छोटासा ट्रेक करून एक छोटासा म्हणजे सपाट भाग लागलेला आहे आपला थोडासा. आणि पाहू शकता तुम्ही छोटासा एक सपाट भाग आहे आणि तिथे कुणीतरी वृक्षारोपण पण केलं आहे. छोटी छोटी झाडं लावलेत आणि काही पर्यटकही किती कचरा केला आहे पाहू शकता. पाण्याच्या बॉटल, हे रॅपर्स. तर मित्रांनो, कुठे ट्रेकला जा पण अशा घाण तुम्ही करू नका. निसर्ग खूप सुंदर आहे. सुंदर निसर्गाचा आनंद घ्या, पण निसर्गाला असा गलिच्छ करू नका तुम्ही. शाप लागेल तुम्हाला. तर तुम्ही आणलेल्या काही वस्तू असतील कचरा वगैरे ते सोबत घेऊन जा. कर्जत कॉलेजमधील 70-80 पोरांचा ग्रुप आलेला आहे. विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत आणि ते रस्ता चुकले होते, एकदम वर गेले होते. एवढे बोर्ड लावलेले आहेत, रिबिन लावलेले आहेत, तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दे आणि ते असे चुकलेले आहेत. तर प्रत्येकाला विनंती आहे का काही पाऊल खुणा असतात, बोर्ड लावलेले असतात, रिबिन लावलेले असतात, त्याकडे लक्ष द्या म्हणजे आपण कुठे रस्ता भटकणार नाही. तर आम्ही त्यांना आणलेले आहेत वर जाऊन आणि आता मुख्य रस्त्याला लागलेलो. त्यांचं थोडं आपण मनोगत घेऊया. माझं नाव दिनेश मते. आम्ही इप्सार कॉलेजमधून मुलांना जवळजवळ 85 ते 90 स्टुडंट आमच्याबरोबर आहे. पण आम्ही इकडे येताना थोडा रस्ता आमचा चुकीचा मार्ग निघाला, त्यामुळे बरंचसं वरती जाऊन परत पुन्हा खाली आलो आहे आणि आता आम्ही आमच्या मार्गाला आता लागलो. कधी पण कुठेही गेले ना तर बघायचे कुठे ते बोर्ड लावलेले असतात किंवा रिबिन लावलेले असतात. बरोबर. ते जरी नाही दिसले आपल्याला असे 3-4 दगड रचलेले असतात. ती आपली खूण असते ते तिकडे जाण्यासाठी. ॲक्च्युली काय झालं, मी अविनाश निगुडकर, पळसगिरी राहणार. इप्सार ग्रुप ऑफ कॉलेजेसमधून आमचे स्टुडंट आलेले आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला रस्ता माहिती आहे, आम्ही पुढे जातो, तर आमचा रस्ता पण तो चुकला. आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो. ॲक्च्युली इथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत. ॲक्च्युली बघितलं ते आम्ही नाही बघितलं, आहे, आमची आमच्या चुकी झाली. मुलांची आहे. पण खूप चांगलं आहे. फक्त खूप जास्त निसर्ग पाऊस चांगला झाल्यावर आहे. मला अनुभव वाटतं. प्रत्येक घ्यायचे जे चांगले वाईट आपल्याला मिळालेच पाहिजे तेव्हा समजणार. बरोबर. ॲक्च्युली खूप चांगलं आहे. मी पहिल्यांदा इथे आलोय. खूप छान आहे. मग कसं वाटतं? या सीझनला मिळणाऱ्या रानभाज्या आहेत. कोलूची भाजी आणि भरपूर भाज्या आहेत. हे बघा, ही वेल आहे. या वेलीचे जे नवीन कोंब येतात, ही बघा ही वेल, नवीन कोंबाची पण भाजी करतात तेलपाट म्हणून. तर अशा निसर्गात भरपूर रानभाज्या तुम्हाला बघायला मिळतील. तर आपल्याला आता कोंडाणे लेणी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि झाडीतून आपल्याला हे बघा कोंडाणे लेण्याचे कोरीव काम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि पुढे काही फलक लावलेले आहेत, आपण पाहू करा. चला त्या फलकाकडे जाऊया आपण आता. आपण आलो आहे ते जे फलक लावले तिथे आणि हा पायरी मार्ग जातो आहे, हा कोंडाणे लेणीला, आणि इथून एक कच्चा रस्ता जातो आहे. हा राजमाची किल्ला आहे जो लोणावळा खंडाला तिकडे. हा रस्ता छोटासा पायरी मार्ग चढून आल्यानंतर आपण आलो आहे लेणी पाहायला. आहे बघा, जशी कारले लेणी आहेत, भाजी लेणी आहेत, तशी इथे पण लेणी आहेत. तर आता आपण पोचलोय कोंडाणे लेणी. तर चला पुढे बघू आता. सुंदर पाण्याच्या धबधब्यात तुम्ही पाहू शकता.
आतमध्ये बौद्ध स्तूपे तुटलेल्या परिस्थितीत जाऊ शकता आपण. फिरायला जसं पाहतो आतमध्ये दिसतो तसं आहे. आणि याला पण त्याचं काम होते. पण बोलतात काही धर्मांनी शक्ती हे तोडलेले आहेत, परती आक्रमण व्हायचे. ते हिंदू मंदिरं असतील किंवा बौद्ध स्तूप असतील, असे भरपूर तोडफोड झालेली जिकडे तिकडे. चला आता बाहेर निघू आपण. या दगडी पण वरून पडलेल्या आहेत. ज्यावेळेस ते खांब तोडले असतील त्यावेळेस हे पडलं. आणि आता दिनेशनी काही ड्रोन शॉट घ्यायला लावलेत. तर आमचा ड्रोन उडतो इकडे वर. बघू ड्रोन. दिनेशचं चॅनल आहे यूट्यूब चॅनल गडवेडा दिनेश. सर्व नक्की त्या चॅनलवर जाऊन त्याला सबस्क्राईब करा. पाऊस आला रिटर्न. तर छानपैकी मका खात आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, जे काही छोटे छोटे व्यावसायिक असतात ते जी काही रक्कम बोलतील ती तुम्ही द्या. का तेही सांगतो पुढे. कारण ही गोष्ट भले तुमच्या गावाला किंवा जिथे राहता त्या मार्केटला 10-20 रुपयाची असेल, पण इथे ती लोक आणतात 50 रुपयाला विकतात. त्याचं कारण आहे एवढी मेहनत, एवढा वजन घेऊन त्याला चढायचं आहे. आपण कधी खाली येतो आहे तर एवढी आपली दमछाक होते. आणि ते एवढा वजन घेऊन इथं येतात. त्याला 2 पैसे त्यांच्या हक्काचे आहेत ते त्यांना भेटायलाच पाहिजे. उभा राहतो खाली वरती का. तर छानपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि आता प्रवास आमचा परतीचा प्रवास. पण जाताना आम्हाला पाऊस नाही लागला, पण आता येताना परतीच्या प्रवासाला मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. आणि निसरत्या रस्त्यातून दगडधोंड्यातून आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. पाहू शकता किती चिकट बिकट रस्ता आहे हा. आणि हीच खरी मजा असते सह्याद्रीमध्ये फिरण्याची.